Hello friends, welcome to Aryan English Academy. I am Gajanan Tade. Welcome to the new setup of Aryan English Academy. इंग्लिश ग्रामरच्या सिरीजमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आपल्या या सिरीजमधला आजचा हा व्हिडिओ नंबर 4. या व्हिडिओमध्ये आपण ॲड अ क्वेश्चन टॅग हा भाग अभ्यासणार आहोत. क्वेश्चन टॅग किंवा ॲड अ क्वेश्चन टॅग याचा अर्थ लघुप्रश्न असा होतो. सुरुवातीला आपण क्वेश्चन टॅग म्हणजे काय ते पाहूया. क्वेश्चन टॅग म्हणजे वाक्याच्या शेवटी आलेला एक छोटासा प्रश्न. इंग्लिशमध्ये याला म्हणता येईल क्वेश्चन टॅग इज अ स्मॉल क्वेश्चन ॲट द एंड ऑफ अ सेंटेन्स. एक उदाहरण पाहूया. तो गावला जातो नाही का, किंवा ती गात आहे नाही का. या दोन्ही वाक्यांमध्ये नाही का हे जे शब्द आले आहेत हे क्वेश्चन टॅग किंवा लघुप्रश्न आहेत. लघुप्रश्न हा होकारार्थी किंवा नकारार्थी या स्वरूपाचा असतो. होकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग नकारार्थी, तर नकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग हा होकारार्थी स्वरूपाचा असतो. क्वेश्चन टॅग करताना काही नियम आहेत. सर्वात प्रथम यामध्ये आपण डिस्कस करूया स्टेटमेंट्स. स्टेटमेंट्स या शब्दाचा अर्थ होतो विधान. विधान म्हणजे कोणतेही होकारार्थी किंवा नकारार्थी स्वरूपाचे वाक्य किंवा विधान असते त्याला आपण स्टेटमेंट्स असे म्हणतो. आता जेव्हा स्टेटमेंट्स असतात तेव्हा त्या वाक्याचं क्वेश्चन टॅग कसं करायचं ते आपण बघूया. याचे काही नियम आहेत. याचा नियम नंबर 1, प्रश्नातील वाक्य उत्तरामध्ये जसेच्या तसे लिहा आणि कॉमा द्या. एक साधासा नियम आहे हा. नियम नंबर 2, त्यानंतर वाक्यातील टू बीची रूप घ्या. टू बीची रूप घेताना एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज जेव्हा वाक्य येतील तेव्हा आपण बघूया या स्वरूपाचे टू बीची रूपं असतात. आणि वाक्यामध्ये टू बीची रूप नसेल तर आपल्याला सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग करावा लागतो. सहाय्यकारी क्रियापद 3 आहेत. वर्तमान काळामध्ये डू किंवा डज आणि भूतकाळामध्ये डीडचा वापर करण्यात येतो. डूचा वापर आपण केव्हा करतो तर क्रियापदाचे जेव्हा मूळ रूप असेल तर तेव्हा डूचा उपयोग आपण करतो. उदाहरणार्थ राईट, तेव्हा डू. पण याच क्रियापदाला जेव्हा यस किंवा ईएस किंवा आयएस हा प्रत्यय लागलेला असतो त्यावेळी आपल्याला डजचा उपयोग करावा लागतो. जर वाक्यातील क्रियापद हे भूतकाळामध्ये असेल तर आपण डीडचा उपयोग करतो. पुढचा नियम आहे वाक्यामध्ये टू बीचे रूप घेतले आपण, नसल्यास सहाय्यकारी क्रियापद घेतले. आता पुढील नियम वापरताना वाक्य जर होकारार्थी असेल तर नॉट घ्या आणि वाक्य नकारार्थी असेल तर नॉट घेऊ नका. नॉट जेव्हा आपण घेतो तेव्हा ते एन टी या संक्षिप्त स्वरूपामध्ये घेण्यात येते. आता बहुतेक जे टू बीची रूपं आहेत किंवा सहाय्यकारी क्रियापद आहेत त्याला फक्त एन टी हा प्रत्यय लागतो. उदाहरणार्थ इज प्लस नॉट इजंट, वॉज प्लस नॉट वॉजंट, डू प्लस नॉट डोंट, डज प्लस नॉट डझंट, डीड प्लस नॉट डिडंट. मात्र काही अपवाद याला आहेत. उदाहरणार्थ एम नॉट आरंट होतं, शाल नॉट शांट, विल नॉट ओंट. हे 3 अपवाद आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. यानंतर पुढचा नियम आहे नाम घ्या, मात्र नामाऐवजी सर्वनामाचाच वापर करावा लागतो. कर्ता जर पुरुषवाचक असेल तर आपण ही घेतो. कर्ता स्त्रीवाचक असेल तर शीचा उपयोग करावा लागतो. आणि कोणत्याही अनेकवचनी नामासाठी आपण देचा उपयोग करतो. आणि शेवटचा नियम आहे वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह द्या. जेव्हा अनुप्रश्न किंवा लघुप्रश्न आपण विचारतो तेव्हा त्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आपल्याला द्यायचे असते. तर हे नियम आपल्याला नीट लक्षात ठेवायचे आहेत, म्हणजे एक्झरसाइज सोडवताना आपल्याला ते उपयोगी पडतील. आता आपण काही उदाहरणे बघूया. पहिलं वाक्य बघूया, रघु इज अ फार्मर. आता हे वाक्य तुम्ही पहा, रघु इज अ फार्मर. हे याचं उत्तर लिहिताना उत्तरामध्ये हे वाक्य नियम नंबर 1 सांगते आपला की हे वाक्य जसेच्या तसे लिहायचे आहे. मग येईल रघु इज अ फार्मर, त्यानंतर कॉमा किंवा स्वल्पविराम द्यायचा आहे. नियम नंबर 1. यानंतर
नंबर 2 आपण वाक्य लिहिलं, यानंतर कॉमा दिला. टू बीचे रूप घ्या. या वाक्यामध्ये टू बीचे रूप इज आलेले आहे. आपण घेऊया इज. नंबर 3 तिसरा नियम आपला आहे की वाक्य होकारार्थी असेल तर नॉट घ्या. आता रघु इज अ फार्मर हे वाक्य होकारार्थी आहे, म्हणून आपण इथे इज प्लस नॉट म्हणजे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म किंवा संक्षिप्त रूप इजंट असे घेऊया. मग इथे येईल इजंट. त्यानंतर आता बघा, रघु हे एक पुरुषवाचक नाम आहे आणि म्हणून त्यासाठी आपण सर्वनाम घेऊया ही, आणि म्हणून इथे आपलं रघु इज अ फार्मर कॉमा इजंट ही शेवटी प्रश्नार्थक चिन्ह या स्वरूपाचं हे क्वेश्चन टॅग इथे झालेलं आपल्याला दिसून येईल. मला वाटते तुमच्या लक्षात आलं असेल. वाक्य नंबर 2 बघूया आपण. गौरी इज अ ड्रेस डिझायनर. वाक्य लिहूया उत्तरामध्ये. उत्तरामध्ये वाक्य जसे तसे लिहिले, त्यानंतर कॉमा ज्याला आपण स्वल्पविराम म्हणतो. या वाक्यामध्ये पुन्हा टू बीचे रूप इज आले आहे. मग इथे इज. वाक्य गौरी इज अ ड्रेस डिझायनर हे वाक्य होकारार्थी आहे, तर इथे सुद्धा आपल्याला नॉट घ्यावे लागेल. इज प्लस नॉट पुन्हा येईल इजंट. इजंट. आता गौरी हे जे नाम आहे हे स्त्रीवाचक नाम आहे, म्हणून इथे आपण घेऊया शी. तर आन्सर येईल इजंट शी आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं आहे. क्वेश्चन मार्क आपण दिला. हे आपलं दुसरं वाक्य होतं. वाक्य नंबर 3 आपण बघूया. आय ॲम वॉचिंग टी व्ही. तुमच्या हळूहळू लक्षात यायला लागलं असेल की काय करायचं आहे. वाक्य प्रश्नातलं आपण तसंच लिहूया पुन्हा. आय ॲम वॉचिंग टी व्ही कॉमा. आता ॲम आला आहे आणि वाक्य होकारार्थी आहे, तर आपल्याला नॉट घ्यायचं आहे. ॲम प्लस नॉट. आता आपण ॲमेंट करणार नाही. आपण 3 अपवाद लिहिले होते, त्यामध्ये पहिला होता ॲम नॉट. ॲम नॉट असेल तर काय घ्यायचं आहे? आरंट. हां बरोबर आहे. लिहूया आरंट आणि सर्वनाम दिलेलंच आहे तिथे आय, तर उत्तर येईल आरंट आय आणि क्वेश्चन मार्क प्रश्नार्थक चिन्ह. यानंतर चौथं वाक्य आपलं आहे द रोड्स आर नॉट प्रॉपरली बिल्ट असं वाक्य आहे. द रोड्स आर नॉट प्रॉपरली बिल्ट. वाक्य उत्तरात जसे तसे लिहिले आणि कॉमा दिला. यानंतर आपण घेऊया आर. आता बघा, हे वाक्य नकारार्थी आहे. द रोड्स आर नॉट प्रॉपरली बिल्ट नॉट आलेलं आहे वाक्यामध्ये, आणि म्हणून आता आपल्याला आर नंतर आर प्लस नॉट करण्याची गरज नाही. इथे आर येईल आणि आपण लिहिलं आर. रोड्स आहेत. अगोदर आपण लिहिलेलं आहे की कोणत्याही अनेक वचनी नावासाठी सर्वनाम घ्यायचं आहे दे, आणि म्हणून आपण घेऊया आर दे क्वेश्चन मार्क. तर याचं उत्तर आलं आपलं आर दे आणि शेवटी क्वेश्चन मार्क. पुढचं वाक्य आहे देअर वेअर नो वाईल्ड ॲनिमल्स अराउंड. प्रश्नातील वाक्य उत्तरात जसे तसे लिहूया. देअर वेअर नो वाईल्ड ॲनिमल्स अराउंड लिहिलं आपण आणि काय दिला? कॉमा. वाक्यामध्ये टू बीचं रूप कुठलं आलेलं आहे? या वाक्यामध्ये टू बीचं रूप आलं आहे वेअर. मग आपण लिहू वेअर आणि जे नाम आहे म्हणजे सब्जेक्ट आहे तो इथे आलेला आहे देअर. मग आपण लिहूया वेअर देअर आणि क्वेश्चन मार्क. तर असं याचं उत्तर येईल. यानंतर पहा पुढचं जे वाक्याला आहे ते आहे रिसेंटली ही हॅज टेकन अप अ न्यू प्रोजेक्ट इन हँड. वाक्य लिहा पुन्हा. रिसेंटली ही हॅज टेकन अप अ न्यू प्रोजेक्ट इन हँड. वाक्य लिहिलं, कॉमा दिला. यानंतर या वाक्यामध्ये टू बीचं रूप आलं आहे हॅज. आपण इथे हॅज घेऊया. वाक्य होकारार्थी आहे, नकारार्थी नाही आहे, म्हणून आपल्याला नॉट घ्यायचं आहे. हॅज प्लस नॉट ॲन्सर येईल हॅझंट. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे याचं ॲन्सर लिहिता येईल. आतापर्यंत आपण 6 वाक्य इथे घेतलेले आहेत. आता वाक्य नंबर 7 पाहूया आपण. यामध्ये 7 नंबरचं वाक्य जे आलं आहे ते आहे बुक्स आर अवर फ्रेंड्स. बुक्स आर अवर फ्रेंड्स हे वाक्य आपण लिहिलं, यानंतर कॉमा दिला. यामध्ये टू बीचं रूप आलं आहे आर. मग आपण लिहूया आर आणि वाक्य नकारार्थी नाही, म्हणून आर प्लस नॉट किंवा आर अधिक नॉट होईल आरंट. लिहिलं आपण आरंट आणि नंतर बुक्स आहेत. एक बुक आणि अनेक बुक्स. अनेक असल्यामुळे कोणत्याही अनेक वचनी नावासाठी आपण घेतो दे. मग आरंट नंतर काय येणार? दे. आरंट दे क्वेश्चन मार्क असं या वाक्याचं ॲन्सर असेल. यानंतर पुढचं वाक्य आहे आय नो अ स्वीपर बॉय. हे वाक्य नीट वाचा. आय नो अ स्वीपर बॉय. आता आपण वाक्य लिहिलं आणि कॉमा दिला. बघा आता हे वाक्य जे आहे हे या वाक्यामध्ये व्हर्ब किंवा क्रियापद आलेलं आहे नो.
या वाक्याचा टेन्स आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि यामध्ये क्रियापदाचं मूळ रूप आलेलं आहे नो. नोचे 4 रूप असे आहेत नो, न्यू, नोन आणि नोईंग. तर पहिलं रूपाला आहे आपण बघितलं आहेत नियमामध्ये की मूळ रूप असेल तर आपल्याला टू बीचं रूप या वाक्यात आलेलं नाही, म्हणून सहाय्यकारी क्रियापद घेऊया. सहाय्यकारी क्रियापद येईल डू. बरोबर, डू. आणि हे वाक्य नकारार्थी सुद्धा नाही. बऱ्याच मुलांना हा प्रश्न सुद्धा पडतो की वाक्य नकारार्थी केव्हा होतं. वाक्यामध्ये नो, नॉट, नेव्हर आणि सेल्डम वगैरे सारखे काही शब्द आले की वाक्य नकारार्थी होतं. सरावाने तुमच्या लक्षात येईलच ते. तर आपण या वाक्यामध्ये घेऊया डू आणि हे वाक्य नकारार्थी नाही आणि म्हणून इथे येईल डू प्लस नॉट म्हणजे डोंट आणि सब्जेक्ट आहे या वाक्यामध्ये कर्ता आहे किंवा नाव आहे आय, म्हणून आपण तेच घेऊया डोंट आय आणि क्वेश्चन मार्क. तर हे या वाक्याचं ॲन्सर असेल. यानंतर पुढचं आपलं वाक्य आहे इट पझल्ड ऑल अवर कीथ अँड किन. इट पझल्ड ऑल अवर कीथ अँड किन. वाक्य लिहिलं आपण. आता वाक्याचा टेन्स जर आपण पाहिला तर व्हर्ब पझल्ड हे व्हर्बचा सेकंड फॉर्म म्हणजे व्हर्ब 2 आलेला आहे पझल्ड. पझल, पझल्ड, पझल्ड आणि पझलिंग असे ते 4 फॉर्म्स त्याचे आहेत. तर आता पास्ट टेन्स किंवा भूतकाळ असल्यामुळे इथे आपल्याला सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागेल डीड. आपण घेऊया डीड आणि वाक्य हे नकारार्थी नाही म्हणून आपण घेऊया डीड प्लस नॉट म्हणजे डिडंट आणि सब्जेक्ट किंवा नाम इथे आलेलं आहे इट आणि म्हणून घेऊया डिडंट इट क्वेश्चन मार्क. आता पुढचं वाक्य आहे स्वामी हेट्स गोईंग टू स्कूल. वाक्य आपण पूर्ण लिहिलं ॲन्सरमध्ये. यानंतर दिला कॉमा. यात इथे वाक्य पुन्हा प्रेझेंट टेन्समध्ये आलेलं आहे हेट आणि हेट हे व्हर्बचा पहिला फॉर्म आहे, मात्र यावेळी या व्हर्ब किंवा क्रियापदाला यस हा प्रत्यय लागलेला आहे. तर असं असताना आपण डू वर्तमान काळामध्ये डू आणि डज असे 2 सहाय्यकारी क्रियापदं असतात. या वाक्यात कोणतेही टू बीचं रूप आलं नाही म्हणून आपण सहाय्यकारी क्रियापद घेतो आहे आणि ते आहे डज. आपण लिहिलं इथे डज. यानंतर हे वाक्य होकारार्थी आहे म्हणून आपल्याला डज प्लस नॉट म्हणजे डझंट असं घ्यावं लागेल आणि नंतर स्वामी हे पुरुषवाचक नाम आहे आणि म्हणून त्यासाठी आपण घेऊया ही. डझंट ही क्वेश्चन मार्क असं याचं ॲन्सर असेल. स्टेटमेंट्स नंतर आता आपण ज्या वाक्यांकडे वळणार आहेत ते आहे आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य ही क्रियापदाने सुरुवात झालेली असतात. आज्ञार्थी वाक्य जे आहे आज्ञार्थी वाक्यांचं म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं जेव्हा आपण क्वेश्चन टॅग करतो तेव्हा नेमकं काय करायचं असते. तर याचे नियम आपण बघूया. नंबर 1, प्रश्नातील वाक्य उत्तरात जसेच्या तसे लिहा आणि कॉमा किंवा स्वल्पविराम द्या. हा नियम पहिल्यासारखाच आहे. नंबर 2, दुसरा नियम आहे विल यू लिहून क्वेश्चन मार्क किंवा प्रश्नार्थक चिन्ह द्या. हे 2 नियम याच्यासाठी आहेत. यासाठी अगदी सोपे असे 2 हे नियम आहेत. आता आपण बघूया की कशा प्रकारे आज्ञार्थी वाक्यांचं क्वेश्चन टॅग करता येते. यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. प्लॅन अ प्रोजेक्ट हे आपलं वाक्य आहे. मग आपण ॲन्सरमध्ये हे वाक्य लिहूया प्लॅन अ प्रोजेक्ट कॉमा आणि सहज लिहायचं आहे विल यू लिहून क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. तर हे झालं याचं क्वेश्चन टॅग. यानंतर पुढचं वाक्य आहे मॅनेज द प्रोग्राम. मॅनेज द प्रोग्राम हे वाक्य आपण ॲन्सरमध्ये लिहिलं, कॉमा दिला आणि विल यू लिहून प्रश्नार्थक चिन्ह दिलं. अगदी बरोबर आहे. यानंतर 3rd नंबरचं सेंटेन्स आहे डोंट टेल अ लाय. आता आपण जर पाहिलं तर हे वाक्य निगेटिव्ह आहे, मात्र तरीसुद्धा याचं ॲन्सर हे वरीलप्रमाणेच होईल. आपण ॲन्सरमध्ये हे वाक्य लिहूया डोंट टेल अ लाय कॉमा विल यू क्वेश्चन मार्क. अशा प्रकारचं याचं ॲन्सर आहे. यानंतर पुढचं वाक्य आहे लेट हिम प्ले. आपण वाक्य लिहिलं, नंतर कॉमा दिला आणि विल यू लिहून क्वेश्चन मार्क दिला. मला वाटते तुमच्या लक्षात आलं असेल की आज्ञार्थी वाक्यांचं क्वेश्चन टॅग कशा प्रकारे करायचं आहे. यानंतर आपण पुढचा प्रकार बघणार आहे, तो आहे लेट्सने सुरू होणारी वाक्य. सहजच आपल्या लक्षात आलं की या वाक्यांची सुरुवात लेट्स या शब्दाने झालेली असते. आता लेट्सने सुरू झालेली वाक्य या वाक्यांना जेव्हा आपण क्वेश्चन टॅग देतो तेव्हा काय करायचं असते. नंबर 1, पहिला नियम हा नेहमीप्रमाणे समानच
प्रश्नातील वाक्य उत्तरात जसेच्या तसे लिहा आणि कॉमा किंवा स्वल्पविराम द्या. क्रमांक 2 दुसरा नियम आहे शाल वी SHALL आणि WE शाल वी लिहून क्वेश्चन मार्क द्या. बस हे दोनच नियम इथे आहेत. आता याचं एक उदाहरण आपण घेऊया. लेट्स गो आउट ऑफ हियर हे वाक्य आहे. लेट्स गो आउट ऑफ हियर हे वाक्य आपण उत्तरामध्ये जसे तसे लिहू. त्यानंतर देऊया हा कॉमा. यानंतर शाल वी लिहून क्वेश्चन मार्क देऊया. बस संपलं. यानंतर पुढचं वाक्य आहे लेट्स टेक अ ब्रेक फॉर कॉफी हे वाक्य आहे. वाक्य लिहिलं, कॉमा दिला, शाल वी लिहून क्वेश्चन मार्क दिला. बस आपलं वाक्य संपलेलं आहे. यानंतर लेट्स बिगिन फ्रॉम द फर्स्ट चॅप्टर. आपल्याला उत्तरामध्ये हे वाक्य जसं तसं लिहायचं आहे आणि कॉमा द्यायचा आहे. आपण वाक्य पूर्ण लिहिलं आणि नंतर कॉमा दिला आणि नंतर आपण करणार आहे शाल वी लिहून प्रश्नार्थक चिन्ह. ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. यानंतर आपण पुढच्या आणि चौथ्या प्रकाराकडे वळणार आहे. ही वाक्य आहेत डायरेक्टिव्ह सेंटेन्सेस. नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की डायरेक्टिव्ह या शब्दाचा अर्थ होतो निर्देशक वाक्य. या वाक्यांमध्ये एखाद्या गोष्टीकडे निर्देश केलेला असतो. याचं उदाहरण आपण बघूया. त्या अगोदर 1-2 याचे नियम आहेत की धिस किंवा दॅट आलं असेल तर त्यासाठी IT इट हे सर्वनाम घ्यायचं आहे. तर दीज आणि दोज आलं असेल तर त्यासाठी दे हे सर्वनाम आपल्याला घ्यायचं आहे. बाकीचे जे नियम आहेत ते स्टेटमेंट सारखेच आहेत. वाक्य पाहूया. धिस इज अ बुक. आता पुस्तकाकडे निर्देश केला आहे की हे पुस्तक आहे. मग आपण काय करणार? वाक्य उत्तरात जसे तसे लिहूया. धिस इज अ बुक लिहिलं वाक्य, कॉमा दिला. वाक्यामध्ये टू बीचं रूप आलं आहे इज. आपण इज लिहिलं आणि वाक्य होकारार्थी आहे म्हणून काय येणार? इज प्लस नॉट म्हणजे इजंट. आणि इजंट लिहिल्यानंतर धिस असल्यामुळे त्यासाठी आपण काय घेणार आहे? इट. इजंट इट क्वेश्चन मार्क अशा प्रकारचं हे वाक्य असेल. आता एक दुसरं उदाहरण घेऊया. दॅट इज अ नाईस पिक्चर हे वाक्य आहे. ॲन्सरमध्ये आपण लिहूया दॅट इज अ नाईस पिक्चर, कॉमा. यानंतर हे वाक्य या वाक्यामध्ये टू बीचं रूप आलं आहे इज. आपण लिहिलं इज. यानंतर वाक्य होकारार्थी आहे म्हणून इज प्लस नॉट म्हणजे इजंट आणि दॅटसाठी आपण घेऊया इट. इजंट इट शेवटी देऊया क्वेश्चन मार्क. तर अशा पद्धतीने या वाक्याचं आपल्याला क्वेश्चन टॅग करता येईल. मला वाटते तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर क्वेश्चन टॅगबद्दल कोणतीही अडचण राहणार नाही. तुम्हाला क्वेश्चन टॅग अगदी व्यवस्थित समजलं असेल. हा पूर्ण भाग तुम्हाला व्यवस्थित समजला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. त्याचप्रमाणे आपण आमच्या ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. लवकरच भेटूया ग्रामरच्या एका नवीन प्रकारामध्ये.